ते गाठ सुटले आणि सुटल्याबरोबर यशोदेबाईनं सांगितलं, वेड्या असं करायचं नाही, एकतर तू राहा नाहीतर आम्ही राहतो. देवाने सांगितलं, आई एक काम कर, माझं गावातला सर्व खेळ संपलाय, मीच रानात जातो. जा माय, रिकामा जाऊ नको, उद्या जाई रानात सवे घेऊन गाई घे रानाचा. देवाने तिथली शाळा संपली, रानात निघाले. विठोबार रानात गेले असताना दोन गोष्टी घेतल्या, एक गायी घेतली आणि दुसरी गोपाळा घेतली. काय काय घेतलं? गायी आणि गोपाळा. गायी का घेतल्या? भगवंताला अतिशय प्रिय म्हणून गायी घेतल्या. आणि गायी किती होत्या? गोकुळात 3,95,00,000 गायी होत्या. त्याच्यातल्या 9,000 गायी, आता विस्तार करत नाही, त्याच्यातल्या 9,000 गायी देवाने घेतल्या. आई तुझा आम्ही एकुलता एक आणि गायी राखी तो 9,00,000. एकुलता एक आहे, 9,00,000 गायी राखतो म्हणून 9,00,000 गायी घेतल्या. गायी म्हणजे काय? इंद्रिय घेतली, आकर्षण केलं सर्वांचं आणि 9,00,000 गायी घेतल्या. यमुनेच्या काठावर हिंडू दांडू चिंडू लवले सर्व खेळ खेळले, सर्व गोपाळासोबत. आणि गोपाळाला सांगितलंय, गोपाळांनो एक लक्षात ठेवा, आज काल्याला आजी सोस अमरावती काला पाहावया येते. अरे इंद्रादिक देव काल्याला काल्याची असे देव जळी झाली सोनिया हसे. त्यांना हास हसा, पण हात यमुनेला सुद्धा देवायला जाऊ नका, हात इथंच पोसा. आणि सर्व गोपाळ अशी आशील गोपाळ होते. गोपाळातली दोन प्रकार, एक ताशील गोपाळ आणि एक आशील गोपाळ. कसली? काय असेल काय? आणि एक आशील, देवासाठी जगणारे आशील गोपाळ होते. आणि देवाचा नेम होता, काला वाटू एकमेका वैष्णवनिका. आजी सो सामरावती काला पहावया येते. देव विसरते देह भावा पुला आनंदन समयो तटस्थ त्या धानी. आणि म्हणून अशी ताकद होती की ब्रह्मादिक जया लाभासी ठेंगणे बळी आम्ही भले शरणांगत विठाला. ब्रह्मादिक ज्या लाभाला पात्र होते, हे संत हे वारकरी त्या लाभाला पात्र होते. जरी दिसत असले तरी ब्रह्मादिकाला जे मिळत नव्हतं ते नव्हतं, म्हणून देवापेक्षा बलवान हे संत होते. ब्रह्मादिकाला ब्रह्मपद, इंद्रपद, वरुणपद हे सर्व पदाची अपेक्षा होती. यांना कुठल्याच पदाची अपेक्षा नव्हती, म्हणून पद दिलं तर हे घेत नव्हते. म्हणून देवच त्यांच्याकडे आला होता. हे देवापेक्षा बलवान होते, त्यांचाच हा काल आहे विठारा. म्हणे आम्ही देवाहून बली, देवापेक्षा भूगार नव्हता देव खाली. आणि त्याच्यातही असं केलं, ब्रह्मादिकाला बाजूला सारलं आणि फक्त वारकरी विष्ठावंत गोपाळ घेतलेले. कसले गोपाळ होते? झालाय का स्वयंपाक? सांग गोपाळ.
आहे की नाही? एवढं एक सांगतो, एवढं ताक पाजू आणि पूर्ण करू. एका गोपाळाच्या घरी ताक झालं.